हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 24. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तरी ऑफलाईन लेक्चर्स तुम्ही धुळ्यामध्ये अटेंड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला काही सम्स दिलेले आहेत आणि त्यांचा फ्लो कसा असावा, आपण सॉल्व कसं करायचं स्टेप बाय स्टेप, हे तुम्ही यातनं शिकणार. बॉडमास हा जो रूल आहे याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे. बी म्हणजे ब्रॅकेट, फर्स्ट आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. ओ म्हणजे ऑफ ऑपरेशन, जसं की ऑफ एक्स वगैरे दिलेलं असतात ब्रॅकेटमध्ये, ते ऑफ ऑपरेशन आपल्याला मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला नंतर डिव्हिजन करायचे आहे आणि मग मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, मग सबस्ट्रॅक्शन या फ्लोने आपल्याला सॉल्व करायचे आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर फर्स्ट बघा, फर्स्ट सम आपल्याला काय दिले, 50 मल्टिप्लाय बाय, बघा 50 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 2 प्लस 24. ठीक आहे. तर बघा 5 मल्टिप्लाय बाय 5 करायचं आहे. 5 5 जार 25 आणि 0 ॲज इट इज. ठीक आहे. डिवाइड बाय 2 प्लस 24. एक ऑपरेशन केल्यानंतर त्याचा आन्सर लिहिल्यावर उरलेली स्टेप्स तुम्हाला ॲज इट इज लिहायची आहे. बघा डिव्हिजन करायची आहे. आता बघा 250 ला आपण 2 ने डिवाइड करूया. 2 1 जार 2, 2 1 जार 2 आणि 2 2 जार 4, एक उरला 2 5 जार 10. आन्सर आलेला आहे 125. ठीक आहे. मग याचा आन्सर आपण लिहिणार 125 प्लस 24 आपण ॲज इट इज लिहायचा आहे. आता यांचे ॲडिशन करूया. 5 प्लस 4 9, 2 प्लस 2 4 आणि 1 ॲज इट इज. 149 हे आपलं आन्सर आलेलं. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता सेकंड, 13 ब्रॅकेटमध्ये आहे. 13 मल्टिप्लाय बाय 4 डिवाइड बाय 2 मायनस 26. आता बघा ब्रॅकेट आपल्याला सर्वात पहिले सॉल्व करायचं आहे. 13 4 जार 52 डिवाइड बाय 2 मायनस 26 आपण ॲज इट इज लिहायचं. आता 52 ला आपल्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. तर 52 डिवाइड बाय 2, 2 1 जार 2, 2 2 जार 4, एक उरला 12 तयार झालाय. 2 6 जार 12, काय आन्सर त्याचा 26. ठीक आहे. आता मायनस 26 मधनं 26 गेले किती होणार? 0. आन्सर आलाय आपला 0. नेक्स्ट बघा आता 140 डिवाइड बाय, ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आहे बघा 11 मायनस 11, परत ब्रॅकेटमध्ये मायनस 3 मायनस 42 डिवाइड बाय 14 मायनस 1, ब्रॅकेट कंप्लीट आणि स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. ज्या पण वेळेला तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट दिलेले असतात त्यावेळेला आतले जे सर्क्युलर ब्रॅकेट आहेत ते कंप्लीट करायचे. ठीक आहे. आता इथे आपण 140 ॲज इट इज लिहूया. डिवाइड बाय 11 मल्टिप्लाय बाय 3 किती होणार? मायनस मायनसचा प्लस होऊन जाणार, काय होणार तो 33. आता हा मायनस तोही प्लस होणार, काय होणार 42 डिवाइड बाय 4, पुढे काय आहे 14 मायनस 1. ठीक आहे. आता आपण यातनं डिव्हिजन ऑपरेशन करूया. 140 डिवाइड बाय 33. आता 42 ला 14 ने डिवाइड केलं, 14 3 जार 42. ठीक आहे. हे ॲज इट इज लिहिणार बाकीचं. ठीक आहे. आता काय करणार 140 डिवाइड बाय, आता 33 प्लस 3 किती होतात 36 मायनस 1, म्हणजे 140 डिवाइड बाय 36 मायनस 1 35. आता 35 ला आपल्याला 140 ने डिवाइड करायचंय. ठीक आहे. काय येईल आन्सर सांगा बरं? 4. बघा 35 2 जार 70 होतात आणि 72 जार होता 140, म्हणजे 35 4 जार होता 140. तर आन्सर आलेलं आहे 4. नेक्स्ट बघा आता फोर्थ सम बघा. आता इथे आपल्याला ब्रॅकेट्समध्ये हे बघा, हे कर्ली ब्रेस आहे, त्यामध्ये ब्रॅकेट आहे. मग 140 प्लस 10 मल्टिप्लाय बाय 9 प्लस ब्रॅकेटमध्ये मायनस 2 मल्टिप्लाय बाय 5 आणि परत स्क्वेअर ब्रॅकेट आणि कर्ली ब्रेस क्लोज, इथे मायनस 100. आता आपल्याला पहिले हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. 120 मायनस 140 किती होणार 80. ठीक आहे. प्लस आता बघा 2 5 जार 10, मग आपण लिहून घेऊया 10 मल्टिप्लाय बाय 9 प्लस 10. आता हा इथे 2 मायनस आहे म्हणून हा 10 देखील मायनस येईल.
-100. ठीक आहे. तर बघा आपण परत ब्रॅकेट मधलं ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. तर 9 10 90 90 प्लस म्हणजे हा मायनस आणि हा प्लस होऊन जाणार -10. ठीक आहे, -100. आता 80 प्लस -10 किती होता? 80. ठीक आहे, मग आता आपल्याला 80 प्लस 80 -100. 80 प्लस 80 8 2 जा 16 आणि हे 0. ठीक आहे, -100 किती येणार आन्सर? 60. ठीक आहे, समजलंय तुम्हाला? सोपं आहे, फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जायचंय. आता नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघा. 3/5 प्लस 3/8 डिवाइड बाय 6/4. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपल्याला डिव्हिजन परफॉर्म करायचे आहे. आता इथे डिव्हिजन आहे तर काय करणार आपण? 3/8 या डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन आणि रेसिप्रोकल 4/6. ठीक आहे, मग 3/5 प्लस 3 4 जार अपॉन 8 6 जार 48. ठीक आहे, इथे 12 आणि 48 आहे, आपल्याला ऍडिशन करायची, डिनॉमिनेटर सेम नाहीये तर आपण याला आधी रिड्यूस करून घेऊया. 12 1 जार 12, 12 4 जार 48 म्हणजे इथे आलेला आहे 1/4 म्हणजे 3/5 प्लस 1/4. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3 मल्टिप्लाय बाय 4, 5 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 5, 4 मल्टिप्लाय बाय 5. तर काय येणार बघा? 3 4 जार 12 अपॉन 5 4 जार 20 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 5 इज 5, 4 मल्टिप्लाय बाय 5 इज 20. डिनॉमिनेटर सेम झाला. आता आपण न्यूमरेटर्सची ऍडिशन करू शकतो. 12 प्लस 5 17 अपॉन 20 ह्याला आपला आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला? तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट दाखवा. थँक्यू.